नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिव्या महाले MPSC मंत्र या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत राज्यशास्त्र या विषयातील आणखी एक टॉपिक, तो म्हणजे राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये। आता आपल्या सर्वांना माहित आहे की आपली जी घटना आहे ती किती कलमांची आहे? जवळपास 395 कलम हे आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत। भाग आहेत, एक सरनामा आहे आणि 12 परिशिष्टे आहेत। अशा प्रकारे आपली राज्यघटना ही एक जगातील सर्वात मोठी विस्तृत अशी राज्यघटना आहे आणि ती लिखित राज्यघटना आहे। काही देशांच्या राज्यघटना या अलिखित आहेत, परंतु भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात विस्तृत आणि लिखित राज्यघटना आहे। जेव्हा आपण राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस आपल्या राज्यघटनेमध्ये एक सरनामा, 22 भाग, 395 कलम आणि 8 परिशिष्ट होती। परंतु 1951 पासून ज्या काही घटना दुरुस्त्या होत गेल्या त्यानुसार काही कलमे वगळली गेली, त्यानंतर काही नव्याने समाविष्ट करण्यात आली। मग 4 भाग आपल्या राज्यघटनेमध्ये ॲड झाले। तर ते कोणते होते? 4A, 9A, 9B आणि 14A। तसेच 4 परिशिष्ट सुद्धा आपण ॲड केली। अगोदर किती होती? 8 परिशिष्ट, नंतर आपण 4 परिशिष्ट ॲड केली त्याच्यामध्ये, म्हणजे आता किती? 12 परिशिष्ट आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये। त्यानंतर जगातील कोणत्याही राज्यघटनेमध्ये एवढी कलमे नाही आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये केवळ 7 कलमे आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये 128 कलमे आहेत, चीनच्या राज्यघटनेमध्ये 138, कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये 147। आता आपली राज्यघटना इतकी मोठी का आहे? तर त्याची काही कारणं आहेत। जसं की बऱ्याचशा देशांमध्ये कसं आहे की राज्यांची घटना वेगळी असते, नंतर देशाची घटना वेगळी असते, परंतु आपल्या तसं नाही आहे। आपली देशाची आणि राज्याची एकच घटना आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य या दोघांची मिळून एकच घटना आहे आपली। त्यानंतर आपण जगातील विविध देशांच्या घटनेतून आपण काही घटक आपल्या घटनेमध्ये आपण ॲड केलेले आहेत, त्यामुळे पण आपल्या राज्यघटनेची त्यामुळे पण आपली राज्यघटना ही मोठी झालेली आहे। त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत सरकार कायदा 1935चा जो होता तर तो एक फार विस्तृत कायदा होता तो। तर त्या कायद्यामधून पण जवळपास 250 तरतुदींचा आपण आपल्या घटनेमध्ये समावेश केलेला आहे। त्यानंतर आपल्या देशाचा प्रचंड आकार, आपल्या देशाची भौगोलिक सामाजिक परिस्थिती, त्याची विविध वैशिष्ट्ये, आपल्या देशातील विविध समस्या, यामुळे पण आपल्याला एक विविध तरतुदींचा आपल्या घटनेमध्ये समावेश केलेला आहे आपण। त्यानंतर आपल्या घटनेमध्ये मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, त्यानंतर मार्गदर्शक तत्वे या सगळे जे महत्त्वाचे घटक आहेत तर ते आपण अतिशय विस्तृत आणि तपशीलवार त्यांची मांडणी केलेली आहे। तर त्या मांडणीमुळे सुद्धा आपली राज्यघटना एक विस्तृत राज्यघटना बनलेली आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि ह्याच्यात प्रश्न येतात की ते म्हणजे की विविध स्रोतांपासून आपण काही वैशिष्ट्ये आपल्या राज्यघटनेमध्ये घेतली, तर मग ते एक पर्टिक्युलर म्हणजे प्रश्न कसा असतो की एक पर्टिक्युलर तुम्हाला ते हे देणार की हे वैशिष्ट्य आहे, समजा मूलभूत कर्तव्य हे आपण कोणत्या देशाकडनं घेतले, किंवा मार्गदर्शक तत्वे हे आपण कोणत्या देशाकडून आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 1 लाईनमध्ये येतील किंवा मल्टिपल लाईन्समध्ये येतील किंवा जोड्या लावायला येतील। पण अशा प्रकारचा प्रश्न हा तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्यानंतर कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी अशा सर्व परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न येतो की पर्टिक्युलर तुम्हाला एक ते वैशिष्ट्य दिलेलं असणार आणि मग ते वैशिष्ट्य कोणत्या राज्यघटनेतून किंवा कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून ते आपण आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे, अशा प्रकारचा प्रश्न त्याच्यावर तुम्हाला विचारला जातो। तर थोडक्यात सांगायचं तर आपल्या राज्यघटनेचा तात्विक भाग जो आहे म्हणजे कोणता, तर मूलभूत हक्क हे आपण कोणत्या देशाकडनं घेतले, तर अमेरिकेकडनं। त्यानंतर मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाकडनं घेतले आपण, तर ते आयर्लंडकडनं। त्यानंतर राजकीय भाग म्हणजे काय, तर सरकारचं तत्व किंवा कार्यकारी विभाग आणि विधिमंडळ यातील संबंध हे आपण कोणत्या देशाकडनं घेतले, तर आपण हे प्रामुख्याने ब्रिटनच्या घटनेपासून आपण त्या ब्रिटनच्या घटनेवर आधारित हे तत्व आपण आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत। आता हे सर्व जे आपण विविध देशांच्या घटनांकडनं घेतलेले तत्व मला अगदी ब्रीफमध्ये सांगणं तुम्हाला इथे नाही पॉसिबल होणार, पण थोडक्यात मी तुम्हाला एक 7-8 देश आणि त्यांच्याकडनं आपण घेतलेले वैशिष्ट्य हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते। आता इथे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की भारतीय शासन कायदा जो होता 1935चा, त्यातून आपण जवळपास 250 तरतुदी आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। तर त्याला थोडक्यात महत्त्वाच्या कोणत्या होत्या, तर न्यायव्यवस्था,
त्यानंतर संघराज्य योजना, नंतर लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, हे काही वैशिष्ट्य होते जे आपण 1935च्या कायद्यातून आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर ब्रिटनच्या राज्यघटनेवरून आपण काय घेतलं तर संसदीय शासन व्यवस्था, हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. आपण संसदीय शासन व्यवस्था हे ब्रिटनकडनं घेतलेलं आहे. त्यानंतर कॅबिनेट व्यवस्था, नंतर द्विगृही संसद, त्यानंतर कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे एकल नागरिकत्व, म्हणजे केंद्र आणि राज्य म्हणजे देश आणि राज्य या सगळ्यांचं म्हणून एकच नागरिकत्व आहे. आपल्याकडे राज्याचं आणि देशाचं वेगवेगळं नागरिकत्व असं नाही, आपण एकच भारतीय नागरिक आहोत आपण सगळे. आणि संसदीय विशेषाधिकार, तर हे सर्व आपण ब्रिटनच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. त्यानंतर अमेरिकेची राज्यघटना, आता ह्याच्यावरून आपण काय घेतलं तर मूलभूत हक्क हे एकदम महत्त्वाचं घटक आपण आपल्या राज्यघटनेमध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेकडून प्रेरित होऊन आपण आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेला आहे मूलभूत हक्क. त्यानंतर उपराष्ट्रपती हे पद, नंतर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, म्हणजे कायदेमंडळ आणि न्यायव्यवस्था यांचे स्वातंत्र्य म्हणजे कोणतं, कलम 50, हे आपण कशावरून घेतलंय तर अमेरिकेच्या घटनेवरून आपण हे घेतलेलं आहे. त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत, हे महत्त्वाचे घटक आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत. त्यानंतर कॅनडाच्या राज्यघटनेकडून प्रेरित होऊन आपण कोणते घटक आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले तर प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, त्यानंतर शेषाधिकार केंद्राकडे, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र, हे आपण कॅनडाकडनं घेतलेले आहेत. त्यानंतर आयर्लंडच्या राज्यघटनेकडून आपण प्रेरित होऊन काय घेतलं तर मार्गदर्शक तत्वे, हे एक लक्षात ठेवा. मूलभूत हक्क कोणाकडनं घेतले, अमेरिकेकडनं, आणि मार्गदर्शक तत्वे आयर्लंड. नंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, हे पण आपण आयर्लंडकडून घेतलेलं आहे. आणि राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन हे राष्ट्रपतींकडून होते. किती 12 सदस्य नामनिर्देशित होतात, तर ती पद्धत आपण कोणाकडनं घेतलेली आहे, आयर्लंडकडनं. नंतर ऑस्ट्रेलियाकडनं आपण काय घेतलं तर समवर्ती सूची, ज्या 3 सूची आहेत आपल्या, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, तर समवर्ती सूची हे आपण कोणाकडं प्रेरित होऊन घेतलंय तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून प्रेरित होऊन आपण ते आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक, कोणता कलम, 108 कलम, तर हे आपण कोणाकडनं घेतलं, ऑस्ट्रेलियाकडनं. त्यानंतर व्यापार आणि वाणिज्याचे स्वातंत्र्य. त्यानंतर फ्रान्सची घटना, तर आपण फ्रान्सच्या घटनेकडनं काय घेतलं आहे तर गणराज्य. त्यानंतर प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श जे आहेत आपल्या सरनाम्यामध्ये जे आहेत ते आपण कोणाकडनं घेतलेत, फ्रान्सकडनं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची राज्यघटनेकडून आपण काय घेतलंय तर घटना दुरुस्तीची पद्धत, कोणता कलम, 368 कलम, तर हे आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेलं आहे. त्यानंतर रशियाच्या राज्यघटनेकडून प्रेरित होऊन आपण काय घेतलंय तर मूलभूत कर्तव्य, हे पण एक अतिशय महत्त्वाचं, रशियाकडनं काय, मूलभूत कर्तव्य. त्यानंतर आपल्या सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायांचे जे आदर्श आहेत आपले, कोणते, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श, हे आपण कोणाकडनं घेतलंय, रशियाकडनं. त्यानंतर जपानची घटना, तर जपानच्या घटनेकडून आपण काय घेतले तर कायद्याने प्रस्थापित पद्धत. आणि शेवटचं आहे ते म्हणजे जर्मनीची घटना, तर जर्मनीच्या राज्यघटनेकडून आपण काय घेतले तर आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. आणीबाणीची तरतूद आपण कोणाकडनं घेतली आहे तर आपला जो भारतीय शासन कायदा होता 1935चा, त्यातून आपण आणीबाणीची पद्धत घेतली, परंतु आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होतात, तर हे कोणाकडनं घेतले तर जर्मनीच्या घटनेकडनं आपण घेतलेलं आहे. आता आपण पुढचं वैशिष्ट्य बघूयात, ते म्हणजे एकात्मतेकडे झुकणारी संघराज्य राज्यव्यवस्था. आता आपण संघराज्य पद्धती स्थापित केलेली आहे आपल्या राज्यघटनेने. यामध्ये काय तर 2 सरकार, त्यानंतर अधिकारांची वाटणी, लिखित राज्यघटना, त्यानंतर ताठर राज्यघटना, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विगृही पद्धती. आता ही सर्व नॉर्मल म्हणजे संघराज्य पद्धतीची नेहमीची वैशिष्ट्ये आहेत, परंतु भारतीय राज्यघटनेचे काही एकात्मतेकडे झुकलेली आपली राज्यघटना आहे, त्याची वेगळी काही वैशिष्ट्ये आहेत. आणि ती म्हणजे काय तर एकच राज्यघटना आहे आपली, एकेरी नागरिकत्व आहे,
लवचिक राज्यघटना आहे आपली, म्हणजे ताठरही आहे आणि लवचिकही आहे. म्हणजे काही ह्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी आपल्याकडे सोपी पद्धती आहे आपल्या राज्यघटना दुरुस्ती करण्याची, आणि काही महत्त्वाच्या विषयांवर जेव्हा आपल्या राज्यघटना दुरुस्ती करायची असते तेव्हा मात्र आपली राज्यघटना ताठर रूप धारण करते. म्हणजेच आपली राज्यघटना ही ताठरही आहे आणि लवचिकही आहे. त्यानंतर अखिल भारतीय सेवा आणीबाणीच्या तरतुदी या सगळ्या आपल्या एकात्म राज्यघटनेतील आपली वैशिष्ट्ये आहेत ही सगळे. त्यानंतर आपल्या राज्यघटनेमध्ये ना कुठेही संघराज्य या संज्ञेची व्याख्या कुठेही दिलेली नाही आहे. मात्र आपलं पहिलंच कलम जे आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे, भारताला राज्यांचा संघ असं संबोधलेलं आहे आपण. तर ह्यातून 2 अर्थ मिळतात आपल्याला. ते म्हणजे काय, पहिलं काय त्यामध्ये, तर भारतीय संघराज्य जे आहे तर ते सगळ्या राज्यांमध्ये काही करार होऊन बनलेलं नाही आहे. म्हणजे कोणताही करार नाही आहे, आपलं केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कोणताही करार नाही आहे. आणि दुसरं काय, तर कोणत्याही राज्याला संघराज्यापासून वेगळं होण्याचा अधिकारही नाही आहे. ह्यालाच काय म्हणतात, राज्यांचा संघ ह्याला म्हणतात. आता एकात्मतेकडे झुकणारी संघराज्य व्यवस्था ह्याच्यावर काही घटनातज्ञांनी आपल्या घटनेबद्दल काही वर्णन केलेलं आहे काही शब्दांमध्ये. तर मॉरिस जॉन्सनने काय म्हटलंय, तर वाटाघाटीचे संघराज्य असं आपल्या राज्यघटनेला म्हटलंय. नंतर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी सहकारी संघराज्य असं म्हटलंय. आयव्हर जेनिंग्स यांनी एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य असं म्हटलं आहे. नंतर केसी व्हियर यांनी निमसंघराज्य अशा शब्दात आपल्या राज्यघटनेचं वर्णन केलेलं आहे. हे जे वर्णन आहे आणि घटनातज्ञ आहेत त्यांच्यासुद्धा जोड्या लावायला काही वेळेस प्रश्न येतो. म्हणजे एक साईडला त्यांची नावं दिली असतात घटनातज्ञांचे आणि एक साईड त्यांनी दिलेलं वर्णन. तर मग ह्याचे तुम्हाला जोड्या लावायच्या असतात किंवा मल्टिपल क्वेश्चन्स म्हणजे मल्टिपल लाईन क्वेश्चनमध्ये सुद्धा यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचं आपण वैशिष्ट्य बघूया ते म्हणजे घटनेची ताठरता आणि लवचिकता यांचं एकत्रीकरण. आता आपली घटना ही ताठरही आहे आणि लवचिकही आहे आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे आपली राज्यघटना. म्हणजे आता काही देशाच्या राज्यघटना या अतिशय ताठर आहेत. तर ते देश कोणते आहेत, तर USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया. आणि काही देशांच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे आणि ते म्हणजे कोणते, तर ब्रिटन वगैरे. तर मग आता आपल्या राज्यघटनेमध्ये दोन्ही प्रकार येतात. काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी आपल्याकडे अगदी म्हणजे साध्या बहुमताने किंवा अगदी म्हणजे साध्या पद्धतीने सामान्य विधेयकाप्रमाणे आपण त्या तरतुदींमध्ये बदल करू शकतो. आणि काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी आपल्याला अतिशय अवघड प्रक्रियासुद्धा फॉलो करावी लागते. तर हे आपल्याला कोणतं आहे, तर कलम 368 मध्ये ह्या तरतुदी आहेत आपल्या राज्यघटनेच्या. तर काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी म्हणजे कोणत्या तरतुदी, तर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे ह्याच्यासाठी आपल्याला संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते. म्हणजेच काय, तर प्रत्येक सभागृहाच्या हजर आणि मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने आणि एकूण सदस्य संख्येच्या 1/2 बहुमताने ते विधेयक पारित व्हायला पाहिजे. ही एक पद्धत आहे. आणि दुसरी आहे की घटनेतील संघराज्य जी वैशिष्ट्ये आहेत तर त्यामध्ये बदल करण्यासाठी विशेष बहुमताबरोबरच निम्म्या राज्यांचे साधे समर्थन पण आपल्याला तिथे आवश्यक असते. तर अशा प्रकारे हे ताठर पद्धती पण आहेत. आणि काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी अतिशय म्हणजे सामान्य विधेयकाप्रमाणे संसदेच्या साध्या बहुमताने सुद्धा ते तरतुदी आपल्या म्हणजे आपण त्या घटना दुरुस्ती करू शकतो. अशा प्रकारे दोन्ही तरतुदींचा आपल्या राज्यघटनेमध्ये आपण समावेश केलेला आहे. त्यामुळे आपली राज्यघटना ही ताठरही आहे आणि लवचिकही आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत हक्क. आता मी अगोदरच सांगितलं की मूलभूत हक्क हे आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून प्रेरित होऊन घेतले, तर अमेरिकेच्या राज्यघटनेवरून आपण हे घेतलेले आहेत. आता मूलभूत हक्कांचा आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आपल्या राज्यघटनेचं. हे मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे त्यांचं उल्लंघन झालं तर आपण न्यायालयाकडे ते प्राप्त करून घेण्यासाठी आपण न्यायालयामध्ये अपील करू शकतो. आपण आपला तो हक्क बजावू शकतो. हे हक्क हे नागरिकांना मुख्यतः शासन संस्थेविरुद्ध उपलब्ध आहेत. त्यामुळे मूलभूत हक्क आपल्या देशामध्ये राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेची पूर्तता करतात किंवा राजकीय लोकशाही निर्माण करण्याचं देशामध्ये काम हे मूलभूत हक्क करतात. आता नागरिकांना हक्क प्राप्त असले म्हणजे मूलभूत हक्क हे अमर्यादित नाहीत, जे पर्याप्त बंधने लावलेली आहेत. जसे संसद घटना दुरुस्तीवर त्यांच्यामध्ये बदल पण करू शकते. तसेच कलम 20 आणि 21 मधील हक्क वगळता इतर हक्क हे राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान स्थगित करता येतात. कोणते,
कलम 20 आणि 21 मधील हक्क वगळता इतर जे हक्क आहेत, म्हणजे कलम 19 मधले हक्क असतील किंवा कलम 14, 15, 16, 17 ह्यामधील जे विविध हक्क आहेत तर ते राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान स्थगित करता येतात. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मार्गदर्शक तत्वे. आता मार्गदर्शक तत्वे हे आपण आयर्लंड ह्या देशाच्या राज्यघटनेपासून प्रेरित होऊन आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेले आहेत. तर आता डॉक्टर आंबेडकर यांनी सुद्धा हे मत व्यक्त केलं होतं की मार्गदर्शक तत्वे जी आहेत तर ती घटनेची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. ही तत्वे आपल्या देशामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती करतील आणि लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी ती आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तसेच हे सगळं असलं तरी ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती मूलभूत हक्कांप्रमाणे न्यायप्रविष्ट नाही आहेत. म्हणजे त्यांचं जर उल्लंघन झालं तर आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही त्यासाठी, परंतु घटनेने त्यांना देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत असं स्थान दिलेलं आहे. कोणाला? मार्गदर्शक तत्वांना. जेव्हा आपली म्हणजे घटनेचा आपण अंमलबजावणी केली कधी 26 नोव्हेंबर 1949 रोजी, तर तेव्हापासूनच मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे ह्यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ किंवा कोण वरचढ यावरून अनेकदा म्हणजे काही प्रश्न निर्माण झाले, घटनात्मक प्रश्न निर्माण झाले. तर त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून त्यातलं संतुलन वेळोवेळी आपण साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातीलच एक म्हणजे मिनर्वा मिल खटला जो होता 1980 सालचा, तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं रिझल्ट दिला होता की भारताची घटना ही मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांमधील संतुलनाच्या आधारशिलेवर आधारलेली आहे. म्हणजेच काय तर मूलभूत हक्क ही श्रेष्ठ किंवा असे परिपूर्ण असं म्हणता येणार नाही किंवा मार्गदर्शक तत्वे हे सुद्धा पण त्यांचं जे कोलॅबोरेशन आहे म्हणजे ते सोबतच आपण त्यांच्यावर ते श्रेष्ठ आहेत असं, म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे हे दोघंही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याच्यापैकी एक कोणी श्रेष्ठ आहे असं आपल्याला पूर्णपणे म्हणता येणार नाही. नंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मूलभूत कर्तव्य. जेव्हा आपण आपली घटना स्वीकारली त्यावेळेस मूलभूत कर्तव्य हे आपल्या राज्यघटनेमध्ये नव्हते, परंतु 42वी घटना दुरुस्ती 1976ची, तर त्यावेळेस स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरनं आपण आपल्या राज्यघटनेमध्ये ह्यांचा समावेश केला. तेव्हा भाग 4A हा एक भाग ॲड करण्यात आला आणि त्याच्यामध्ये 51A हे एकच कलम ॲड करण्यात आलं आणि त्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आणि त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002ची, त्यावेळेस त्याच्यामध्ये अजून एक 11वं कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं. आता मूलभूत कर्तव्य ही पण न्यायप्रविष्ट नाही आहेत, परंतु ती नागरिकांना जाणीव करून देतात की आपल्या हक्कांचा उपभोग घेत असताना देशाप्रती, समाजाप्रती, देशातील आपल्या बंधू भगिनींप्रती पण आपली काही कर्तव्य आहेत तर ती आपण पार पाडावी, ही आपल्याला मूलभूत कर्तव्य त्याची जाणीव करून देतात. पुढचं वैशिष्ट्य आहे आणीबाणीविषयकच्या तरतुदी. आता आपलं शासन कारभार जेव्हा चालू असतो त्यावेळेस अचानक काही एखादी आपत्कालीन परिस्थिती येते, याच्याने आपल्या देशाचं सार्वभौमत्व, आपली एकता, अखंडता, आपलं संरक्षण ह्याला धोका निर्माण होतो. तर त्यावेळेस अशा स्थितीमध्ये देशाची राजकीय लोकशाही व्यवस्था आणि घटना यांचे संरक्षण करता यावे म्हणून काही आणीबाणी विषयकच्या तरतुदी आपल्या घटनेमध्ये आपण समाविष्ट केल्या. तर तशा 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. तर पहिली आहे राष्ट्रीय आणीबाणी, त्याचं कलम आहे 352. आता ही राष्ट्रीय आणीबाणी साधारणपणे कधी लागू केली जाऊ शकते देशामध्ये किंवा राज्यामध्ये, तर युद्धाची परिस्थिती असेल किंवा परकीय आक्रमण झालं आपल्या देशावर, त्यानंतर सशस्त्र उठाव झाला, तर अशा ह्या 3 कारणांवरनं आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली जाऊ शकते. त्याचं कलम आहे 352. त्यानंतर असतं राष्ट्रपती राजवट, त्याचं कलम आहे 356. तर हे कधी लागू शकतं तर राज्यातील घटनात्मक यंत्रणा जर अयशस्वी ठरली तर राष्ट्रपती राजवट लावली जाते. त्यानंतर तिसरी आहे वित्तीय आणीबाणी आणि त्याचं कलम आहे 360. म्हणजे काय तर भारताच्या वित्तीय स्थैर्याला किंवा आपल्या पतधोरणाला किंवा आपल्या पतधोरणाला वित्तीय स्थैर्याला जर काही धोका निर्माण झाला तर ही वित्तीय आणीबाणी आपल्या देशामध्ये लागू केली जाऊ शकते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे एकल नागरिकत्व. म्हणजे मी पहिले सांगितलं होतं की आपलं केंद्र आणि राज्य यांचं म्हणून एकच नागरिकत्व आहे, देशाचं आणि राज्याचं असे वेगवेगळे नागरिकत्व आपल्या देशामध्ये नाही आहे. तर असं का बरं करण्यात आलं तर सर्व नागरिकांच्या मनामध्ये
म्हणजे कोणतीही प्रादेशिक भिन्नता निर्माण होऊ नये किंवा सर्वांच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना वाढीस लागावी या उद्देशाने आपल्या देशामध्ये एकच नागरिकत्व हे स्वीकारण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचं आहे सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत। म्हणजे काय तर आपण भारतामध्ये लोकशाही पद्धत आहे आपल्याकडे, म्हणजे एक व्यक्ती एक मत या तत्वावर आपलं कार्य चालतं। म्हणजे नंतर घटनेतील कलम 326 मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाची पद्धत स्वीकारलेली आहे आपण। त्यानुसार काय आहे तर 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या 18 वर्षापेक्षा अधिक वयाची सर्व प्रौढ व्यक्ती मग ते जात, वंश, धर्म, लिंग, साक्षरता, संपत्ती इत्यादीचा विचार न करता आपण आपले लोकसभा किंवा विधानसभाच्या निवडणुकांमध्ये आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतो। मग मतदानाचं किमान वय हे 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं। कधी तर 61वी घटना दुरुस्ती 1988 या साली। आधी किती होतं 21 वर्ष होतं, परंतु 61व्या घटना दुरुस्तीने हे वय वर्ष 18 करण्यात आलं। त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य। आता धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख हा फक्त आपल्या सरनाम्यामध्ये आहे, बाकी राज्यघटनेमध्ये इतरत्र तो कुठेही नाही आहे। आणि ह्या शब्दाचा अर्थ काय आहे तर भारताचा कोणताही एक असा राज्य धर्म नाही आहे किंवा कोणत्याही एका धर्माला अनुसरून आपल्या देशाची घटना किंवा आपला देश कार्य करतो असं नाही आहे। राज्यसंस्थेमार्फत मात्र सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते आपल्याकडे। राज्यसंस्था एखाद्या धर्माला अनुकूल आणि दुसऱ्या धर्माला प्रतिकूल असे आपल्या देशामध्ये परिस्थिती नाही आहे, म्हणून आपण आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य आपण असा धर्मनिरपेक्ष ह्या शब्दाचा समावेश आपण आपल्या सरनाम्यामध्ये करून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपण आज राज्यघटनेची वैशिष्ट्ये थोडक्यात पाहिलेली आहेत। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्यावर कमेंट्स करा। मी माझ्या परीने तुम्हाला असेच अजून पुढचे काही व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन। तुमच्या ह्याच्याबद्दल काही सजेशन्स असतील तर तुम्ही नक्की मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। थँक्यू सो मच।